पश्चिम रेल्वेच्या वसई आणि नालासोपारा स्थानकांदरम्यान रूळ पाण्याखाली गेल्यानं वसई ते डहाणू दरम्यानची लोकल सेवा आज पुन्हा बंद झाली। त्यामुळे शेकडो प्रवासी वसई स्थानकात अडकून पडले होते। या संकट काळात काही जणांनी नागरिकांच्या अडचणीचा फायदा घेतल्याचंही उघडकीस आलं। लोकल आणि सार्वजनिक वाहतूक बंद झाल्यानं विरार आणि नालासोपारा परिसरात पोहोचण्यासाठी अनेक प्रवाशांनी ट्रॅक्टरचा आधार घेतला, पण काही ट्रॅक्टर चालकांकडून प्रवाशांकडून अवाजवी भाडं आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। विरार किंवा नालासोपाऱ्यापर्यंतच्या प्रवासासाठी प्रत्येकी 500 रुपये ट्रॅक्टर चालकांकडून आकारण्यात आल्याची तक्रार ही प्रवाशांनी केली आहे। एखादे नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि पर्यायी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या प्रवाशांकडून करण्यात आली। पालघर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका हा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसलाय। त्यामुळे लांब पल्ल्याच्या काही ट्रेन्स आणि लोकल सेवाही खंडित करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते डहाणू ही लोकल सेवा आज संध्याकाळपासून पूर्णपणे ठप्प होती, पण सध्या साधारण 1 तासानंतर एखादी लोकल सोडण्यात येत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला प्रतिनिधी संतोष पाटीलकडून। संतोष, पालघरमध्ये नेमकी परिस्थिती काय आणि वसई ते डहाणू ही लोकल सेवा आता सुरू झाली आहे का? नक्कीच विजय सर, आपण बघितलं तर गेले 5 दिवस जो पाऊस आहे तो मुसळधार कोसळतो आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून आपण बघितलं काल पूर्ण पश्चिम रेल्वे ही ठप्प झालेली होती। अगदी नालासोपारा सांगा, वसई सांगा किंवा सफाळा चेळवा येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी होतं। काल रात्रीपासून ही जी रेल्वे सेवा होती ती पूर्णपणे बंद होती। आजही आपण पाहायला गेलं तर डहाणू, वसई, दिवा हे इथूनच्या सर्व मेमो आहेत त्या रद्द करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर दुपारनंतर सुद्धा ती डहाणू ते वसई लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती, कारण पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। एक अंदाज होता की तो जो पाऊस आहे तो नाशिक किंवा घोटी, इगतपुरी इकडे जास्त कोसळेल, मात्र तोच पाऊस या पुन्हा पश्चिम किनारपट्टी भागामध्ये कोसळला आणि त्याचा परिणाम हा रेल्वेवरती झाला। आता आपण पाहायला गेलं तर जी वलसाड एक्सप्रेस आहे, जी जीवनवाहिनी समजली जाते, जे गुजरातवरून वलसाडवरून येणारे मुंबईला चाकरमाने आहेत, पालघर, बोईसर इथून पूर्ण चाकरमाने ह्याच गाडीने शक्यतो प्रवास करतात, ही वलसाड सुद्धा रद्द करण्यात आली। त्यानंतर फ्लाइंग राणी आहे ती जवळपास 2.5 तास तिला मुंबई सेंट्रल पासून तर विरारपर्यंत यायला लागले आणि त्यानंतर डहाणूपर्यंत ज्या लोकल होत्या त्या साधारण 1-1.5 तासाने अशा एक लोकल जेमतेम सोडण्यात येत होती। त्या लोकललाही मोठा अवधी लागत होता। आताही सध्या तीच परिस्थिती आहे, अजूनही पश्चिम रेल्वे ही पूर्वपदावर नाही, त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आपल्याला पाहायला मिळेल। विजय सर, धन्यवाद संतोष या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.